ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी एकत्र काम करू शकते का? हो. ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी एकत्र काम करू शकते कारण बरेचसे पेशंट जे ऑलरेडी डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचे जे हां. मेडिसिन्स घेत आहेत ते येतात. तर त्यांना मी सांगते फक्त अर्धा तासाचा डिफरन्स ठेवा. एक तर अर्धा तास आधी घ्या मेडिसिन होमिओपॅथीचं किंवा अर्धा तासानंतर घ्या. जनरली ॲलोपॅथी औषधं आपल्याला जेवणानंतर लगेच घ्यायची असतात हं. किंवा काही डायबिटीजची असतात ती जेवणाच्या आधी 5-10 मिनिटं आधी घ्यायची हं. असतात. तर त्यानुसार मी त्यांना सांगते की तुम्ही तेवढा गॅप ठेवा. हं. आणि विथ दीज मेडिसिन्स आणि होमिओपॅथी आपण त्यांच्या मेडिसिनची जी क्वांटिटी आहे किंवा पॉवर आहे ती सुद्धा कमी करू शकतो. अच्छा. बरेच थायरॉइडचे पेशंट्सचे आम्ही थायरॉइडचे मेडिसिन सुद्धा बंद केलेत कारण हे खूप ओके. मोठं मिथ आहे किंवा लोक घाबरतात की एकदा थायरॉइडचे मेडिसिन हं. लागलं म्हणजे लागलं लागलंच. आयुष्यात. हां. तर ते तसं नाहीये. ओके. आणि हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत. हं. सो होमिओपॅथीमध्ये तुम्ही विथ लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही मॅनेज करू शकता. तुम्हाला थोडेसे लाईफस्टाईल चेंजेस, हं. पथ्य हं. थोडेसे करावे लागतात. त्याच्यानुसार होमिओपॅथी फास्ट ॲक्ट होतं आणि अच्छा. त्याच्याने तुम्हाला चांगला रिझल्ट मिळतो, जो रिव्हर्सिबल नसतो. बऱ्याचदा काय होतं, क्रॉनिक पेशंट काय करतो, मेडिसिन घेतात. हं. 6 महिन्यांनी त्यांचं सगळं बरं होतं. हं. पण त्यांची लाईफस्टाईल तशीच राहते. हां. त्याच्यामुळे ते परत 1-2 वर्षांनी परत त्याच रिझनसाठी येतात. येतात. तर ते आपण जर लाईफस्टाईल आणि होमिओपॅथी मॅनेज केलं, हं, हं. तर त्याच्याने ते रिव्हर्स होतच